असल्यावर हसत थोटे हाताने बसते ती का तुम्ही म्हणला की मला काय अगं बिना आबरूची काम करताय फॅशन करायची नाही करू नका म्हणत नाही पण आता तू गरवार सरवार आहे ती बांगड्या तशा काढायची काय गरज आहे का नमस्कार बहिणीनो. तर सकाळ सकाळ बघा आपण केलता म्हशीच्या दुधाचं तसलं काय काय म्हणते ती होता चिक 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 आणि चिकाच्या खरं वड्याच करायच्या होत्या. ती वड्या केल्या ना खिसून बाळवला ना मग भारी वाटतं. तो नीट केला नाही ती ताटावर मला ठेवायचं जमलंच असतं नाही. ताटावर ठेवायचं असतंय ती ताटावर वापलायला ठेवायचं असतं म्हणजे खाली पाणी उकळायला ठेवायचं आणि वर वाफेवर ती वड्या होते त्या. पण मी काय केलं डायरेक्ट दूध तापाय ठेवलं ती डायरेक्ट त्याचे ह्याला काय म्हणते ती बघ खजूर खजूर खारकाची खजूर खरूज म्हणते ती खरूज खरंच म्हणजे ते खांदवायचं पण असतं ते. अगं जे त्याचं बोलण्याची जे त्याची पद्धत वेगळी म्हणजे आपण वापीवर ह्याच्या वड्या पण खरवस पण म्हणते बनवते ती. खरवस पण म्हणते ती पण हे बरं का खायला लय भारी बरं का. ह्याचं कसं आहे माहिती आहे का कॅल्शियम जास्त प्रमाणात वाढतं आणि अशा स्थितीत तर खाणं लयच भारी. कारण डॉक्टर आवर्जून सांगतात जी म्हशीचं कवळं दूध असतं त्याचा चीक जर खाला तर कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढतं. ताईला पण आवडतो. ताईला म्हणलं चारावं थोडं ना आपण पण थोडं खावं. ताईला तर आवडत नाही. आपण खात नाही मला चालतच नाही ते चालतच नाही ताईला. असलं खातच नाही मला ते आवडतच नाही ती काचा 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 उगत दिसतंय की चांगलं लागतं की आवड. बारक्यापणी खात होती आता नाही बाय मी खाते बारक्यापणी होय बर. आता ताईचं कसं आहे माहित आहे का काल जाऊन आले बाहेरनं अजून पण कसं असतं इकडं तिकडं जावं लागतंय. पण माझं बिनकामाची हालचाल व्हायला लागली. का शाळेला गेली लग्नाला गेली इकडं तिकडं आजारी पण पडून आली. त्यांचं खवळणं पण खाल्लं थोडं. मी कामासाठी जाते तू हौसासाठी जाते तू तेवढं होतं काम असतंय म्हणून मी जाते तुझा हाऊस आहे तुला आणि लग्न येवा असल्यावर जावंच जावं लागतं लागतंय व. नाही म्हणा येत नाही. हा मामीनं पण आम्हाला विसरल्या नाही त्या सगळं आलं पप्पा आलं म्हणतीये. कोणचं पप्पा आले तर भाऊजी आलं काय हा ती आली ती त्यांचं काय काम होतं म्हणून काय मग कसं आहे का आमची ताई काय करते सुरशा पप्पा आणि म्हाया पप्पा म्हणते हा, मग त्यामुळं मला जरा नाव घेता येईल हो, हा, direct. तिला नाव घेता येईना ती दोन पप्पाला पप्पाच म्हणते त्यामुळं कोणच्या पप्पा सवय लागली म्हाया पप्पा आणि सुरशा पप्पा तशी म्हणते. पोरं काय तशी म्हणत नाही ती भाऊजीला नाण्या म्हणते ती पण पुरगी नाही ना ह्यांना नाण्या फिण्यात असलं काय म्हणत नाही. जी पोरं म्हणते ती तीच पुरगी म्हणते बोलती पप्पा मम्मी झाक मारते म्हणजे पप्पा म्हणले आता आपण तर कुठला ओळखायचं म्हणून ती आपलं हिंट देते आपल्याला सांगते या. तर मोटरचा पण घोटाळा झालाय पण केलाय नीट पण आता त्याला लाईट नाही ग आणि ही वटी भरलेली असल्यावर हसत थोटे हाताने बसते ती का तुम्ही म्हणला की मला काय अगं बिना आबरूची काम करताय फॅशन करायची नाही करू नका म्हणत नाही पण आता तू गरवार सरवार आहे ती बांगड्या तशा काढायची काय गरज आहे का बांगड्या घालायला पाहिजे. मग फॅशन करा तुम्ही नाही म्हणत नाही मी पण ती बांगड्या आता स्थितीला कळ उतरवणी लागती. जशी जशी बांगडी चढल तशी कळ चढती जशी जशी उतरल तशी उतर त्यामुळे बांगड्या उतरायच्या नसते त्या. आणि भरल्या सरलेली गरवार बाय तू आणि जर हाताने तुझ्या बांगड्या उपसत असतील तर काय म्हणायचं तुला गच भरला होता हात आणि त्या हाताने उपसून आपशुकून केल्याने करून ये ग करावी फॅशन मी नाही म्हणत नाही. आता मला काय कंड घालता येत नाहीत का तुमची बांगडी कधीच हा? हलत नाही. खरं बांगडी सर पण बाय फॅशन अगं शिटीत जा पुण्यात जा वाटायला घरात जा बाहेर जा तुझं जड कशाने का तुला आजपर्यंत जड मनाची मालकीन झालाय तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा आमच्या पद्धतीने आमच्या बघतो. तसं नाही तसं म्हण नका जे ते मार्गाने बघायचं असतं ना मग तुम्ही मला सांगितलं नसतं. मी बांगड्या काढल्या तुम्ही काय म्हणला कशा पाय काढल्या लगेच मी पण घालायला पाहिजे होती त्या घातल्या नाही त्या अजून दुपारनं घालते. तू सासा का पण घाल पण ती येतं तू गरवार आहे अगं गरवारपणे आपल्याकडल्या बायका हातातली बांगडी हालू देत नाही त्या आणि तू कुशाल बांगड्या कणाकण काढती आणि तसलं कंडगा अडकवती या थोट्या हातानं बसती या नाही मला पण सगळी म्हणत होती श्रावण महिना आहे श्रावणचा महिना असल्यावर हिरव्या बांगड्या घालायच्या असते ती सारखी हिला अगं पहिल्या बारीच्या गरवार बाया 5व्या महिन्यात एकदा भरायच्या हा आणि 7व्यात एकदा भरायच्या
तू कधी पण भरतीन कवा पण काढतीन परत काळा स्वस्तेल का तुला? जशी बांगडी चढल तशी आमची आजी सांगायची, जशी बांगडी चढल तशी त्या बांगडी संग आपल्याला जी काळा येते त्या ना, आता काय तुला सगळं उघड बोलती, काळा येते त्या तशा ती काळा वाढते. त्या जुनी म्हण आहे ती सोडायचं नाही ग. नव धरा करा मी नाही म्हणत ना, पण जुनं ती सोनं ऐकत नसतं. तेवढं आहे नाही घालती गी. 7व्या महिन्यातलं आणि बऱ्याच ताई म्हणते त्या तुला कितवा महिना आहे कितवा महिना आहे. तर तसं सांगता येत नसतं. बहिणीनं समजून घ्या कितवा महिना आहे कितवा नाही. तुम्ही आता कसं आहे माहिती आहे, आम्ही तुम्हाला सांगितलंय पण कसं ही कितवा आहे ती कितवा आहे सांगणार नाही, कारण की सगळेच उघड करून चालत नाही. काय तर थोडं गुपित ठेवावं लागतं. समजून घ्या तुम्ही समजेनी. समधी जणाला प्रश्न पडलाय पण ती प्रश्नाचं निवारण होत नाही लवकर. ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी सांगेनच तुम्हाला काय झालंय काय नाही व्यवस्थित, पण अजून त्याला लय टायमिंग आहे. ताईला तर माझ्यापेक्षा ताईला लय आतुरता लागली आहे शेवटपर्यंत काय होईल, कारण त्यांनी स्वतः मागून घेतलेला आहे आणि ती सक्सेस पण झालेला आहे. आता एक राहिले बघा, तेवढं झालं म्हणजे सगळं झालं. होत आहे मुलगा झाला म्हणजे झालं. बघ की तुझ्या एका मुलाला 1 एकर होतोय, मला 2-2 मुलं आहेत. माझ्या मुलांनी काय करायचं? शिक्षणावर भर द्यायचा. मी ठरवलंय माझ्या लेकराला अजून 1 एकर मी कुठं पण घेणार असं माझी जिद्द आहे बघ. दोघाला 1 एकर असं मला करायचं आहे. मग करावं लागतंय यार सगळं. एक इथं राहिला तर एक त्या एकरात राहिला असं. आणि पैसे कोण द्यायचं? तू देते होय म्हणते. अहो काय तर करायला कमवाईल. अगं ना तुझ्या भाऊजीचा नावा चॅनल खोललाय सांगशील का नाही? भाऊजीचा नवीन चॅनल खोललाय आयडी गावठी कविता महेश. हा तर सगळ्यांनी सपोर्ट करा. गावठी महेश कोळी. मी माझ्या चॅनलवर अजून काय सांगित, सबस्क्राईबर करा, लाईक करा, कमेंट करत जावा, व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा. दाजीचं कसं आहे, तुमच्या बहिणीनं एवढं काय दाजीला जुळत नाही. दाजी संग असती सारखी मी, पण कसं आहे ती दाजी म्हणते तर तुझं सगळं माझं काय नाही, त्यामुळे दाजीला दिलाय चॅनल काढून तुमची तुम्ही बघा म्हणलं, माझी मी बघती. बरं झालं ती एक हा भाऊजीचं आपलं म्हणजे कसं असतं स्वतः म्हणजे जरा त्यांना पण शिकून निघतेल, त्यांना पण कळेल काहीतरी, त्यांचं पण काय असेल ते विचार आपल्यापर्यंत पोचतेल, आपल्याला कळतेल. आणि तसं स्वभाव भारी बरं का त्यांचा, आणि सांगणं आणि सगळं समजूतदारपणा. आमच्यात एवढ्या 2 घरात म्हणलं तर समजून सांगणार ती. आणि ताई पण आहे त्या वर्गात. भाऊजीचं जरा जास्तच पडतंय होत आहे. मग त्यांचं सगळ्यापेक्षा मोठं येतं ते, त्यांचं आता जास्त ते दोघांचं चालू आहे काहीतरी, ती जमिनीचं काय तर असेल. जरा आमच्या जिमनीत झालाय कुटाणा दुसऱ्यांदापैकी. काय करायचं, लय असून उपयोग नाही, काय माहिती ती थोडं असून पण उपयोग नाही. त्यापेक्षा नसलेली बरी. एखाद्या भरेला वाटतं सगळं एकावून कुठं तर निघून जावं, एवढा वाईटा की, पण कुठं जाता निघून. नाही ती आमचा हक्काच आहे, आपल्याला हक्कच आहे, त्यामुळे आम्ही जरा धावपळ जास्त करतो. या होय ग, कोंबड्याने अंडीवर घातली ती काय? खोबड्याने आणि हा ते पालीसाठी केली ती. केलंय का? मी म्हणते कोंबड्याने तिथं वर अंडी कशी काय घातली ती? बघा की कसं केलंय. आणि मला पण माहित नव्हतं. मी लग्नाला गेले, आल्या बघितल्यावर ताई म्हणतीये मम्मी अंडी कशी काय वर आहे. आणि ती माझा चमच्यानं वाटी तेवढी द्या लवकर. अहो चमचा ही पोरगी तर चमचा माझा एक ठेवला नाही या पुरीनं, तर समजा चमचा माझा आणतीये ती चमचा माझाच आहे. त्यातलं पण खायचं पण ताईच आहे सगळं. ती चमचा नाही, चमचा माझा द्या आणून चमचा वाटी. हो ताई, तुझ्या बुवाची वाटी चमचा माझा आहे ती. मम्मीला म्हणा ती तुझा आहे ती माझंच आहे म्हणाव. कशी आहे बघ बघ किती. अगं तुझं काय बोलू आता, तो चमचा माझा आहे ग. कवा ती कळत सुद्धा नाही कवा ना घेऊन येते या काहीतरी खायला दिलं असेल वर घेऊन आली. ती खायच नाही, खेळायला लागतं ते चमचे घेऊन. दिसलं की घेतीन खेळत बसती माती.